प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्ति अंगले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन है फेब्रुवारी 15, 2026 रविवार। धन्य जो मनुष्य परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि ज्यांची आशा परमेश्वर आगे तो धन्य आगे। यिर्मया 17 अध्याय 7 वचन। जेव्हा आपण प्रभूवर आपला विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्यावर आनंदित होतो आणि आपल्याला विपुल आशीर्वाद देतो। जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर त्यांचे हृदय व्यक्तीत होणे स्वाभाविक नाही काय। ज्यांनी प्रभूची अनुभव घेतला आहे, ज्यांनी त्यांची बलवण चाकली आहे, ते जर आपला विश्वास त्यांच्यापासून दूर करून मनुष्यावर ठेवतात तर त्यांचे हृदय दुखी होणार नाही काय। बायबल म्हणते, परमेश्वर असे म्हणतो, जो मनुष्य मनुष्यावर विश्वास ठेवतो देवाला आपली शक्ती मानतो आणि ज्यांचे हृदय परमेश्वरापासून दूर जाते तो साबित आहे। यिर्मया 17 अध्याय 5 वचन। त्या काळात सर्व बेलिस्टियानी आपला विश्वास धैर्य कल्यातावर ठेवला होता। तो कदाच बालडय योद्धा असामान्य उंचीचा मनुष्य होता। त्याचे रूप, शारीरिक बल आणि युद्धाची सत्र पाहून तो भयानक वाटत होता। इस्रायलचे संपूर्ण राष्ट्र त्यांच्यापुढे दरदरत होते, कारण त्यांच्यात त्यांच्या विरुद्ध उभा राहू शकेल असा कोणीच नाही असे त्याने वाटत होते। पण मग एक तरुण यहूदी मेंढपाळ पुढे आला। त्याला युद्धाचा अनुभव नव्हता, त्यांच्याकडे शस्त्रेही नव्हती, तरीही त्याने पूर्ण विश्वास परमेश्वरावर ठेवला आणि प्रभूवरच आपली आशा ठेवली। तो तरुण म्हणजे दावीद। दैत्य युद्ध गलियाथ समोर उभा राहून दावीद म्हणाला, तू तलवार, भाला आणि बर्ची घेऊन माझ्याकडे येतोस, पण मी इस्रायलची सैन्याची देव सेनाधीश परमेश्वराचे नावाने तुझ्याकडे येतोस। यांचा तू अपमान केला आहेस। 1 सामुएल 17 अध्याय 45 वचन। आणि प्रभूच्या नावाने दाविदाने तेजस्वी विजय मिळवला। नेहमी परमेश्वराच आपला विश्वास ठेवा, मनुष्यावर आपली आशा ठेवू नका। ज्यांचे नाकात त्रास आहे तो मनुष्य काय आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवावा। तसेच आपले हृदय तन दौलतीवरही लावू नका। एक मनुष्य होता ज्याने संबंधीवर आपला विश्वास ठेवला आणि आपल्या आत्म्याला म्हणाला, आता विश्रांती घे, गा त्या आणि मौज कर। पण देव त्याला म्हणाला, मूर्ख, आज रात्रीस तुझा प्राण तुझ्याकडून घेतला जाईल, मग तू जे साठवले आहेस ते कोणाचे होईल। लूक 12 अध्याय 19 वचन 20 वचन। देवाचे वचन जाहीर करतो, जो मनुष्य परमेश्वराला आपला विश्वास बनवतो, गर्विष्ठीकडे किंवा अस्त्याकडे वळणाऱ्याकडे लक्ष देत नाही, तो धन्य आहे। स्तोत्र 40 अध्याय वचन 4। कारण देव विश्वासू आहे, तो बदलत नाही, तो खोटे बोलत नाही। देवाचे लेकरांनो, जे प्रभूवर आपला विश्वास ठेवतात ते खरोखरच धन्य आहेत। अधिक म्हणण्यासाठी वचन, आपला मार्ग परमेश्वराकडे सोपवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तो ते पूर्ण करेल। स्तोत्र 36 अध्याय 5 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ लेविय 17 अध्याय 18 अध्याय, संध्याकाळ मॅथ्यू 27 अध्याय 27 वचन से 50 वचन। धन्यवाद। वचन